गायत्री, दादा आला. अरे दादा, बस बस, काही बोलायची गरज नाहीये. मी माझ्या माग काय काय बोलता माझ्याबद्दल, तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती आदर आहे, प्रेम आहे, निष्ठा आहे, सगळं ऐकलंय मी, सगळं कळलंय मला. समजून चुकलोय मी आता. आणि ही घरातली सगळ्यात घाबरट, नाजूक साजूक मुलगी, काय दिवे लावलीस तू बाहेर जाऊन? शेण खाऊन आलीस की नाही? आणि काय रे मुक्ता आणि सारंग, तुम्ही हिची बाजू घेता, तुम्हाला लाज नाही वाटत? खूप मोठा विश्वासघात केलाय तुम्ही दोघांनी माझा. हिचं पाप दडवून ठेवलंय तुम्ही. दादा 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 हे बघा, योग्य वेळी आम्ही तुम्हाला सांगणारच होतो, पण अरे कुठली योग्य वेळ? योग्य वेळ कुठली? सगळ्या लोकांनी आपल्या तोंडाला शेण फासल्यानंतर, काळीबा फासल्यानंतर, कया या पोरीचा अनवरस ते पोर जन्माला आल्यानंतर तिच्या बारशाच्या दिवशी सांगणार होतास, ती योग्य वेळ होती? दादा सांगायला येळ लागला ते मायामुळंच. म्हणजे आम्हाला वाटलं की एकदा ऋषी सापडल्यावर सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगून टाकूया. आम्ही मागा एकदा सांगायचा प्रयत्न पण केला होता, पण तेव्हा मोठ्यानी मंगळागौरीचा विषय काढला आणि लई आनंदात होते, म्हणून मग राहून गेलं. पण खरंच आम्ही नंतर मंगळागौरी नंतर सांगायचा विचार केला होता. आजच आम्ही सांगणार होतो दादा, खरंच. तुझ्यासारखी मुलगी माझ्याशी खोटं कसं काय बोलू शकते ग? दादा ज्या क्षणी हिच्याबद्दल तुला समजलं त्या क्षणी तू मला सांगायला होतस ना, ती योग्य वेळ होती ना. आवाज चुकलंच. म्हणजे हे म्हणतच होते की आपण लगेच सांगूयात, पण मला वाटलं की. पण तू तुझी अक्कल चालवलीस, दीड दमडीची गावाकडची अक्कल. अडाणी, या पोरीने जी चूक केली ना त्यात तुम्ही सगळेजण जबाबदार आहात. कोणालाही आता माफी नाही, कोणालाच नाही. सगळ्यांनी चूक केली, मी पण चूक केली. मी चूक कोणती केली माहितीये? तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं, उडण्याचं बळ दिलं, तुमच्या पंखांमधली ताकद आजमावण्याचं बळ दिलं तुम्हाला. मला वाटलं होतं उडाल, तुमचे स्वप्न साकार कराल, नगरकर कुटुंबाचं नाव कराल, पण नाही. पंख नाही फुटले तुम्हाला ना, शिंग फुटली, शिंग. आता ती छाटण्याची वेळ आली. आणि काय गे वैजयंती, ही तुझी लाडकी सून मुक्ता, नको तेवढे लाड केलेस ना हिचे? हवं तेवढं स्वातंत्र्य दिलंस? काय दिवे ओवाळले बघ तिने, काय करून ठेवलंय बघ. आणि काय रे माधवी आणि भाऊ, स्वतःची एक मुलगी नाही सांभाळतायत तुम्हाला? साधे संस्कार नाही करतायत त्याच्यावरती. शेण खाऊन आली, लक्ष कुठे होतं तुमचं? भले तुम्हाला धराचा धंदा नाही सांभाळतायत, व्यवहारामध्ये तुमचं ज्ञान नाहीये, मला कळू शकतं, मी समजू शकतो. स्वतःची मुलगी नाही सांभाळू शकत. आई बाप म्हणून निकम्मे आहात तुम्ही, निकम्मे आहात. अरे तुमच्यापेक्षा हे बरे, दत्ता, अंबिका आणि हा युवराज. निदान त्यांनी असले घाणेरडे प्रकार तरी केले नाहीत रे. नगरकरांचं नाव राखलं त्यांनी.
ए पडू दे तिला, पडू दे. कोणी हात आधार नाही त्याचा तिला. पडू दे, सोड तिला, सोड. शेण खायला एकटी गेली होती की नाही? मग चक्कर येऊन पडल्यानंतर एकटीनंच उभं राहायचं. उभी राहा. मुक्ता बाजूला, बाजूला, बाजूला रे. उभी राहा, एकटी उभी राहा, एकटी उभी राहा. आणि ही मागची म्हातारी, तुमच्या सगळ्यांची लाडकी. या प्रकरणामध्ये तुझा काही दोष नाहीये ना. तू या पोरीला पाठीशी घातलंस ना तिला फूस लावलीस. तुला हे सगळं कदाचित माहित पण नसेल, पण तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणाचं मूळ तू आहेस. शेवटी तुझं नासकं किडकं रक्त तिच्या धमन्यांमध्ये वाहतंय. अहो काहीही काय बोलताय तुम्ही? एक मिनिट, एक शब्द बोलायचा नाही मध्ये, एक शब्द पण कुणी बोलायचं नाही मध्ये. आता माझ्या मध्ये कुणी पडायचं नाही. इथे जे घडेल ना त्याचा तुम्ही कधी विचार पण केला नसेल. काय कमी केलं ग म्हातारे तुला? प्रेमाने जवळ केलं मी तुला. सगळे गुन्हे तुझे माफ केले मी. माझ्या बापाला नादाला लावलंस तू. हे घर बळकावण्याचा प्रयत्न केलास. माझ्या आईचा जीव घेतलास तू. हे सगळं होऊन सुद्धा तुला माफ केलं मी. त्या खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं ना तेच योग्य होतं. उगाच बाहेर काढलं मी तुला. विसरून गेलो मी. सापाला टोपलीतनं कधीही बाहेर काढायचं नसतं. साप आहे तो, शेवटी डसणारच. डसलीस तू. तुझं ते निलाजरेपणाचं नासकं घाणेरडं रक्त तुझ्या सगळ्या लोकांच्या धमन्यांमधून वाहतंय. त्यामुळे या अपराधाची पहिली शिक्षा तुला व्हायला पाहिजे. साप पुन्हा टोपलीत घालण्याची वेळ आलेली आहे. आणि मी देणार तुला स्वतःच्या हाताने शिक्षा. कोणीही मध्ये पडायचं नाही. कोणी मध्ये पडायचं नाही. आता जर कोणी मध्ये पडला तर आता इथे जे घडेल ना त्याचा तुम्ही कधी विचार पण केला नसेल. चल चल. ये थेरडे, इथे गप पडून राहायचं आता. कळलं की नाही? तुझ्या सडक्या रक्ताच्या जी जी माणसं आहेत की नाही त्यांची आता कशी वाट लावतो बघ मी. रावसाहेब मला काय सजा द्यायची ती दे. त्या पोरीला नग तर असतील. अरे आई तरी माझं पाया पडते. तू मला अक्कल शिकवायची नाही. मला वाटेल तसं वागेन मी. मी मालक आहे. नशीब समज तुझं की तुला फासावर नाही लटकवली, जन्मठेप देतोय. इथनं बाहेर पडायचं नाही. आता अख्खं आयुष्य पुढचं हिथं सडत राहायचं.
आता सगळ्यांनी माझ्याकडे बघून मी काय म्हणतो ते कानामध्ये प्राण आणून ऐका. यापुढे या घरामध्ये माझा शब्द शेवटचा असेल. मी म्हणेन तसंच वागलं पाहिजे, तसंच बोललं पाहिजे. यापुढे माझ्या परवानगीच्या शिवाय जर कुठल्या या घरातल्या बाईने उंबरठा ओलांडला, जर कोणी या घराची शिस्त मोडली, नियम मोडला, तर या थिरडीपेक्षाही भयानक अवस्था करून टाकेन. आता जरा या अतिशय कर्तृत्ववान अशा गायत्री देवीकडे बघूया. तुझ्या घाणेरड्या तोंडात मी दादा म्हणायचं नाही, माझं नाव पण घ्यायचं नाही. सगळ्या घराण्याची आबरू रस्त्यावर आणलीस ग तू. नाव धुळीला मिळवलंस तू. शरम नाही वाटली तुला हे सगळं करताना? तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. आता या चुकीला माफी नाही. दादा, पण ती चुकली असली ना तरी तिचं ऋषीचं एकमेकांवर लई प्रेम आहे. अरे कसला मुलगा तो घाणेरडा? तो नालायक मुलगा आहे. तो काय प्रेम करणार? हे नुसतं प्रेमाचं नाटक केलं, खेळ खेळला आणि गेला पळून. आवताई पळून नाही गेलाय. त्याचा फक्त घराचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. पण तू येईन. तो मुलगा वाईट नाहीये. अरे वाईटच आहे तो मुलगा. लग्नाआधी असली थेर करणारा मुलगा वाईटच असतो. कुठले संस्कार नाहीत त्याच्यावर. हे मला हे कळत नाही, या पोरीला लक्षात नाही आलं. तुझ्यावर तर नगरकरांचे संस्कार होते ना ग. मग कुठे चुलीत घातलेस ते का घराच्या बाहेर पडताना घरामध्ये ठेवून गेलीस? तुला सोडणार नाही मी आता. तू नगरकरांचं खानदान धुळीला मिळवलेलं आहेस. आता तुला शिक्षाही होणारच. अशी अद्दल घडवींना आयुष्यभर लक्षात ठेवशील तू. युवराज, काठी आण. युवराज नाही, युवराज नाही. युवराजला शिक्षा व्हायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? दादा, तुम्ही एकदा तिची अवस्था बघा. तुम्ही असं नका करू. हालत आता बघशील तू. हालत मी करेन तेव्हा. दादा, दादा मला काय वाटतं एकदा. हे गपरे, तू तर मला काही समजावूच नकोस. तो अधिकार गमावलायस तू. युवराज, काठी आण. दादा प्लीज. अहो मारू नका तिला. अनर्थ घडेल. बघा एकदा तिच्याकडे जरा. युवराज नको. हो चुकतंय तुमचं. असं नका वागू. दादा, दादा प्लीज नको. मध्ये येण्याची हिम्मत कशी केलीस तू? एवढा तुला मान दिला, सन्मान दिला, स्वातंत्र्य दिलं, कौतुक केलं. तू माझाच अपमान करतेस.
माझा गैरफायदा घेतेस तू? कुठलाही फायदा घेत नाहीये, तुमचा अपमान करते. एवढंच म्हणते की एकदा तिच्या अवस्थेकडे बघा. पोटुशी आहे ती. तिच्या पोटातलं बाळ जरी अनैतिक असलं ना तरी गर्भवती आहे ती. एका गर्भवती बाईवर हात टाकणं हा तिने केलेल्या पापापेक्षा मोठं पाप आहे. हे पाप मी तुम्हाला करू देणार नाही. तुम्हाला शिक्षा द्यायची ना, तुम्ही मला शिक्षा द्या. हवं तितकं मारा, पण गायत्रीला काही करू नका. हात जोडते. ठीक आहे, हिला सोडतो मी. पण हिच्या पोटातलं मूल या घरामध्ये येता कामा नये. अनैतिक मूल या घरामध्ये दिसता पण कामा नये. आणि हिच्या पाठीशी जे कोणी उभे राहिले आहेत सगळेजण, त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. यापुढे तुमच्या कुणाही बरोबर मला जेवणाची इच्छाच नाही. तुमचं थोबाड बघायची पण इच्छा नाही. दत्ता, अंबिका, यापुढे या घरातल्या जेवणाची व्यवस्था तुम्ही बघायची. हो दादा. मी जे अन्न खाईन त्याला या कोणाचा स्पर्श सुद्धा होता कामा नये. तुम्ही म्हणाल तसं दादा. आणि ए गायत्री, मी काय बोललोय ते नीट लक्षात ठेव. आणि असं जर झालं नाही तर माझ्यातला बाप आणि माणूस दोन्ही मेलेले असतील. दादा, झालं ना समाधान? फिटली ना हौस? आता तरी निकाल लावायची वेळ आलीये. लवकरात लवकर ह्या पापाचा निकाल लागला पाहिजे. देवी आई, संकट येत राहत्यात, त्यात काहीच नवीन नाही. पण फक्त यातून मार्ग काढायची शक्ती दे. मी लढन, माझ्या माणसांसाठी भांडण, पण तू अशीच माझ्या पाठीशी राहा. प्रत्येक संकटातून, वादळातून मी माझ्या माणसांना बाहेर काढन, पण ती शक्ती तू मला दे. खचून जाऊ देऊ नको. पण तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणाचं मूळ तू आहेस. शेवटी तुझं नासकं किडकं रक्त तिच्या धमन्यांमध्ये वाहत. स्वतःची एक मुलगी नाही सांभाळतायत तुम्हाला? साधे संस्कार नाही करतायत तिच्यावरती? शेण खाऊन आली, लक्ष कुठे होतं तुमचं? आई बाप म्हणून निकम्मे आहात तुम्ही, निकम्मे आहात. आई, काय करायचा विचार करतेस? काही नाही, माझी तर अक्कलच बंद पडली. असं वाटतंय कुठेतरी जाऊन जीव द्यावा.